नमस्कार. पाहुण्यांच्या अनौपचारिक ओळखीचा काही प्रश्नच नाही आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना सर्वच ओळखतात, राजीव खांडेकरलाही ओळखतात. सध्याचा टी व्हीचा स्टारच येतो तसा वृत्तवाहिन्यांचा. राहिलं माझं, मी प्रवीण प्रतापूरकर, आता निवृत्त पत्रकार आहे. सध्या मराठीच्या अभिजाततेच्या संदर्भामध्ये बरीच काही चर्चा होते आहे आणि त्याच अनुषंगाने पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी आम्ही बोलणार आहोत. कारण आम्ही घडलो कसे वगैरे याच्यामध्ये फार काही इंटरेस्ट नाही आहे. खरं म्हणजे पृथ्वीराज चव्हाण हे बिघडले कसे नाही हाच प्रश्न आहे. याचं कारण असं आहे की त्यांची शैक्षणिक कारकीर्द इतकी मोठी आहे, शिवाय त्यांची राजकीय पार्श्वभूमीसुद्धा अतिशय उज्ज्वल आणि धवल आहे. तर आपण तिथूनच सुरू करूया की पहिला माझा प्रश्न असा आहे की तुम्ही बिघडले का नाही? बिघडलोय काय बिघडलो नाही हे तुम्ही पत्रकारांनी ठरवायचं आहे. पण तुम्ही जर म्हणत असला की बिघडलो नाही मी, तर त्याबद्दल धन्यवाद. मला वाटतं की थोडक्यात सांगायचं झालं तर जे लहानपणी जे संस्कार झाले, विशेषतः आईवडिलांचे संस्कार, कराडला लहानाचं मोठं होत असताना आणि त्यानंतर दिल्लीला, ते महत्त्वाचं होतं. त्यानंतर मी काही वर्ष अमेरिकेत शिक्षणाच्या निमित्ताने गेलो. तिथली लोकशाही, विशेषतः विद्यालयीन परिसरामध्ये, तिथं जी विद्यार्थ्यांची क्रांती झाली होती 1960च्या दशकामध्ये, त्याचं केंद्रबिंदू मी शिक्षणाकरता गेलेलं युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कले हे ठिकाण होतं. त्याबद्दल खूप शोध निबंध लिहिले गेलेले आहेत, त्याबद्दल पुस्तकं लिहिली गेलेली आहेत. त्या कालखंडामध्ये मला तिथं राहायची संधी मिळाली. खरी लोकशाही अमेरिकेतली कशी चालते ते जवळून पाहायला मिळालं. आणि त्यानंतर मी जेव्हा राजकारणात आलो 91ला पहिल्यांदा लोकसभेचा खासदार म्हणून, त्यावेळेला एक आर्थिक संकट होतं आणि नरसिंहराव पंतप्रधान आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री यांच्या समवेत ते 5 वर्ष मला संसदेमध्ये काम करायला मिळाली. आणि आर्थिक सुधारणा अगदी डोळ्यासमोर घडत होत्या आणि त्या आर्थिक सुधारणाच्या विधेयकावर मला बोलण्याची अनेक वेळेला संधी मिळाली. तो कालखंड. आणि मग शेवटचा 2004 ते 10पर्यंत मी पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासारख्या एका नेत्याच्या हाताखाली मी घडलो किंवा माझ्यावर संस्कार झाले. हे सगळे संस्कार महत्त्वाचे आहेत. त्यातलं काही मी घेऊ शकलो, सगळंच नाही घेतलं, तर त्यामुळं मला वाटतं माझी राजकीय कारकीर्द पुढं महाराष्ट्रात आल्यावर चालली. मला म्हणजे खरं तर बाबा, तुम्ही राजकारणी म्हणून केंद्रामध्ये तुम्ही केलेलं काम, मुख्यमंत्री म्हणून तुम्ही महाराष्ट्रात केलेलं काम, याच्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे. पण मला राहून असं वाटत आलेलं आहे, आणि त्याच्याबद्दल ती चांगली गोष्ट झाली का वाईट गोष्ट झाली मला माहिती नाही, म्हणजे ते लोक ठरवतील आणि पुढं काळ ठरवेल. पण मला असं आतून खूप वाटतं की तुम्ही अमेरिकेतून आल्यानंतर जेव्हा कम्प्युटर हे आपल्याकडं नवे होते आणि त्याच्यामध्ये एक कंपनी तुमची होती जी भारतातल्या त्यावेळच्या सुरुवातीच्या कंपन्यांपैकी ती होती. अनेकांना याची कल्पना नसेल की कम्प्युटरमध्ये देवनागरी स्क्रिप्ट आणण्याचं श्रेय बाबांच्या कंपनीला आहे. आणि मला कायम हे वाटत आलेलं आहे की जर ते 91मध्ये निवडणूक न लढता बिझनेस करत राहिले असते तर नारायण मूर्तींसारखे बाबांची कंपनी आणि बाबा झाले असते. म्हणजे एक चांगला राजकारणी, एक चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला, आदर्श वाटेल असा राजकारणी महाराष्ट्राला बघायला मिळाला. पण त्याच्यामध्ये एक नारायण मूर्ती आमच्याकडं घडता मुळात घडत नाहीत, आणि एक जो घडू शकला असता तोही गेला. तर तुम्हाला या गोष्टीच्या बद्दल हे सगळं तुमचं घडणं होत असताना असं वाटलं नाही का की हा जो भाग आहे आपला, आणि तर कॉम्प्युटरचं किती दिशेनं पुढं कसं जाणार आहे ह्याची तर तुम्हाला कल्पना होती, तर तेच करावं?
आणि राजीव, आपण म्हटला की मराठी भाषा संगणकावर आणण्याचं श्रेय वगैरे काही नाही, माझा एक खारीचा वाटा आहे नक्कीच. कारण मी अमेरिकेमध्ये 4-5 वर्षे राहिल्यानंतर मी जेव्हा भारतात परत आलो त्यावेळची जी परिस्थिती होती की अमेरिकेतून काही संरक्षण खात्याला लागणारे संगणक उपकरणं हे आयात करणं अशक्य होतं. आणि मी तिथल्या एरोस्पेस सेक्टरमध्ये डिझाईन इंजिनियर म्हणून काम करत असल्यामुळं काही टेक्नॉलॉजी होती आणि त्यामुळं मी संरक्षण खात्याकरता लागणारी काही उपकरणं नेव्ही करता, अँटी सबमरीन वॉरफेअर करता, मिसाईल कंट्रोल सिस्टम्स करता वगैरे आम्ही करायचं काम सुरुवात केलं. काही विचार तसा काही नव्हता, पण ते होत गेलं. आणि ते काही करत असताना बऱ्याच वेळेला तैवान, चीन, सिंगापूरला, हाँगकाँगला जाण्याची संधी मिळत असे. आणि संगणक हे मोठी क्रांती घडवणाऱ्या यामध्ये कुणाच्या मनातच काही शंका नव्हती. विशेषतः संगणकाचा जो आत्मा असतो, मायक्रो प्रोसेसर, त्याचा जन्म होताना मी तिथं कॅलिफोर्नियामध्येच काम करत होतो, ते पाहिलं. आणि जेव्हा मग तैवान वगैरे देशात गेल्यावर तिथले लोक सगळे आपल्या चिनी भाषेत संगणकावर काम करतात, मग आपण आपल्या भारतीय भाषामध्ये का करू शकत नाही. आणि या विचारानं मग आम्ही काही मित्र एकत्र आलो. काही ठिकाणी काम चाललं होतं, त्याला थोडीशी चालना देण्याचं काम आमच्याकडून झालं. आणि मराठी भाषेला संगणकामध्ये आणण्याच्या खूप त्यामध्ये अडचणी होत्या, खूप वेगवेगळी दिशा होती. तर कुठल्या दिशेने जायचं, कुठली दिशा निवडायची याबद्दल खूप तज्ज्ञांच्या मध्ये मतभेद असत. त्यामध्ये थोडासा खारीचा वाटा उचलण्याचं काम मला करता आलं. विशेषतः त्यावेळी जे टेबलटॉप कम्प्युटर IBM PC होते, त्या संगणकामध्ये आम्ही काही पार्ट नवीन टाकले. खूप पॉवरफुल असे कम्प्युटर्स होते आणि त्यामुळं एका वेळी सर्व भारतीय भाषा एका वेळी आपल्याला वापरता यायला लागल्या. आणि ती सुरुवात तिथून झाली. त्यामुळं त्याचा जो मराठी भाषेचा कोड असतो, तो कोड घडवणं, कळफलकचं डिझाईन करणं, ह्या बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात, ते करता आल्या. कळफलक म्हणताय ते आता किती जणांना कळतं? कीबोर्ड मराठीत म्हणा तुम्ही. कीबोर्ड म्हणा, हरकत नाही. कळफलक आम्हाला कळत नाही. ते आता तर ते चांगले दिवस होते. मी इंजिनियर म्हणून खरं काम करत होतो आणि ते इंजिनिअरिंगची इनिंग्स ही 91मध्ये संपली. म्हणजे एका दृष्टीनं जेव्हा राजकारणात प्रवेश केला आणि राजीव गांधींच्यामुळं मला थेट कराडून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. पण त्याच्यातही एक पक्षांतर नाही म्हणणार मी, की राजकीय विचारधारा जी आहे त्याच्यामध्ये बदल आहे तुमच्यामध्ये. म्हणजे अनेकांना माहीत नसेल की पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील शेतकरी कामगार पक्षाचे फार मोठे पुढारी होते आणि तुम्ही बर्कले विद्यापीठाचा वगैरे आत्ता जो सगळा संदर्भ दिला, म्हणजे खरं तर तुमच्यावरचा मूळ विचार जो आहे तो लेफ्टिस्ट म्हणायला हवा. अर्थात तुम्ही रायटिस्ट झाले नाही, हा फार चांगला भाग आहे, पण तुम्ही हा जो मध्यम वर्ग निवडला याचं काय कारण काय होतं, असं राजकीय कारण काय होतं? तुम्ही म्हणतायत त्याप्रमाणे दोन्ही आई वडील हे थोडंसं शेतकरी कामगार पक्षाचं बॅकग्राऊंड होतं. लेफ्ट ऑफ सेंटर म्हणेल मी, फार लेफ्टिस्ट वगैरे नाही म्हणणार, पण लेफ्ट ऑफ सेंटर बॅकग्राऊंड होतं. वडील खूप उच्च शिक्षित होते, वकील चांगले होते, नामांकित, आणि तो नक्कीच संस्कार झाला. आणि त्यानंतर बर्कले हे इतकं एक्स्ट्रीम लेफ्ट आहे की तिथले संस्कार झाल्यावर मी ते म्हणजे इतकं प्रचंड ते डाव्या विचाराचं ते विद्यापीठ आहे. आणि त्यावेळेला जगातलं सर्वोत्कृष्ट विद्यापीठ मानलं जायचं. मला आठवते मी तिथं कॉलेजला मास्टर्स डिग्री घेत असताना आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये 12 नोबल पारितोषिक विजेते हे अध्यापक आणि प्राध्यापक म्हणून काम करत होते. आणि माझ्याकडे अजूनही तो फोटो आहे, बर्कले नोबल्स म्हणून. तर इतकं ते चांगलं विद्यापीठ होतं, पण अत्यंत डाव्या विचाराचं. ते त्याचं पुस्तकं लिहिली गेलेली त्या कालखंडाबद्दल, ते मी जवळून पाहिलं. त्याचा किती प्रभाव पडला मला माहिती नाही, पण थोडासा तर पडला असेलच. पण बाबा, तुमच्या घरामध्ये वडील मोठे कायदे पंडित होते. अनेकांना महाराष्ट्रात माहिती नसतं, पण इंदूर घराण्या म्हणजे इंदूरचं जे संस्थान होतं त्याची घटना त्यांनी लिहिली. ते केंद्रामध्ये मंत्री होते. प्रमिला काकींचंही खूप मोठं राजकारणातलं योगदान आहे. हल्ली आम्ही असं बघतो की पोर 15-17 वर्षाचं झालं की ते होर्डिंगवर चमकायला लागतं.
आणि अमुक दादा तमुक दादा त्याचा वाढदिवस वगैरे असं करत त्याच्या राजकारणाचा मार्ग प्रशस्त करण्याचे प्रयत्न सुरू होतात. तुमच्या घरामध्ये आई आणि वडील दोघंही एवढे मोठे राजकारणी असताना तुम्हाला म्हणजे पूर्वीपासून राजकारणात यावं असं का वाटलं नाही, किंवा तुमच्या राजकारणात येण्याबद्दल त्यांची भूमिका काय होती? त्यांना असं वाटत होतं का नव्हतं की तुम्ही राजकारण करावं? राजीव, माझं बालपणीचं शिक्षण, प्राथमिक शिक्षण हे कराडच्या नगरपालिकेच्या शाळेत झालं. त्याचेही अनेक किस्से आहेत, काही ठिकाणी व्हिडिओवर त्याचे कहाण्या आलेल्या आहेत. अत्यंत कराड हे नगरपालिका असलं तरी छोटंसं गाव होतं. नुकतंच खेड्यातून त्याचं स्वरूप बदलत शहराकडे होत होतं. आणि तिथं मी त्यावेळची वर्नाक्युलर फायनल परीक्षा 7वीची परीक्षा पास झालो. 8वीत गेलो. आता पुढं कुठं शिक्षण घ्यायचं? कराडला 1-2 हायस्कूल होते फक्त. मग पाचगणीला जायची फॅशन त्यावेळेला असायची की पाचगणीला बोर्डिंगमध्ये जायचं. तिथली सगळी मुलं जात असत. त्याला आईनी विरोध केला आणि मग पर्याय होता की तिथल्याच टिळक हायस्कूलमध्ये शिक्षण घ्यायचं, जिथं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण देखील विद्यार्थी म्हणून त्यांनी शिक्षण घेतलं. तर मी तिथं प्रवेश घेतला 8वीला. पण एक दुसरा पर्याय निघाला की त्याच वेळेला वडील 57 साली खासदार झाले होते आणि दिल्लीला एक एस्टॅब्लिशमेंट घर वगैरे सगळं तिथं होतं. मग उच्च शिक्षणाकरता दिल्लीला का जाऊ नये? माझ्या आई इंदूरच्या, त्या संस्थानिक वातावरणात वाढलेल्या, आणि कराडसारख्या ठिकाणापेक्षा दिल्लीला आता संधी आणायची मिळालेली आहे. म्हणून मग मी माध्यमिक शिक्षणाकरता दिल्लीला शिफ्ट झालो. आणि तिथून माझं पण कधीही मला वडिलांनी तू वकील. दिल्लीची शाळा कोणती तुमची? शाळा आता लोकांना आश्चर्य वाटेल, मी जेव्हा आलो इथं 8वीमध्ये जायला लागलं, सगळ्यांनी मला अक्षरशः हाकलून दिलं. आता खासदाराचा मुलगा होता म्हणून चहा वगैरे पाजला, परंतु मला हिंदी येत नव्हतं, इंग्रजी येत नव्हतंच, संस्कृत नव्हतं येत. आणि 8वीलाही सगळे इथं दिल्लीला विषय होते. नंतर मला कळलं की महाराष्ट्रातल्या 11वीमध्ये आणि दिल्लीच्या हायर सेकंडरी 11वीमध्ये 1 वर्षाचं अंतर आहे. आपला स्टँडर्ड फारच कमी होतं. त्यामुळं मला 8वीमध्ये झेपणार नाही असा निष्कर्ष काढला. सगळ्यांनी जा म्हणून सांगितलं. वडील फार नाराज झाले की तुम्ही काहीतरी दिल्लीचे चोचले बस झाले, तर चला परत कराडला. आणि जाता जाता कोणीतरी सुचवलं की नूतन मराठी संस्थेची एक शाळा इथं आहे पहाडगंजमध्ये, तिथं जा. वडिलांनी विरोध केला की आता बस झालं म्हणून. पण तरी आम्ही ते भीत गेलो. आणि तिथल्या मुख्याध्यापिका मला अजूनही आठवतात, वराड पांडे बाई होत्या. अच्छा. आणि त्यांनी सगळं समजावून सांगितलं की दिल्लीची शिक्षण पद्धती कशी आहे, काय आहे. आणि सांगितलं तुझं फारच कच्चं सगळं बॅकग्राऊंड आहे. आता माझं अकॅडमिक रेकॉर्ड चांगलं होतं. मी 7वीमध्ये खूप जिल्ह्यामध्ये नंबर वगैरे आला होता. पण दिल्लीच्या मानानं परत जायचं का थांबायचं. पण शेवटी काय झालं माहिती आहे, मी नूतन मराठी विद्यालयामध्ये दाखल झालो. खूप त्रास झाला पहिल्या वर्षामध्ये आणि मला 7वीत बसावं लागलं. ते म्हटलं 8वीत तर शक्यच नाही, 7वीत बसावं लागेल. पण वर्ष वाया जाणार नाही, कारण इथं 11वीच्या परीक्षेला बसू देणार नाहीत 16 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय वगैरे वगैरे झालं. पण माझं माध्यमिक शिक्षण हे एका मराठी संस्थेमध्ये झालं. पण अभ्यासक्रम हा सगळा दिल्लीचा अभ्यासक्रम. एक मिनिट. म्हणजे काय, वराडचे लोक तसे गुणग्राहक आहेतच, त्याच्यामुळे वराड पांडे मॅडमचं करावं तेवढं अभिनंदन थोडं. पण एक माहितीसाठी तुम्हाला राज्यकर्ते म्हणून सांगितलं पाहिजे की नूतन मराठी शाळेची दिल्लीच्या अवस्था सध्या अत्यंत वाईट आहे. ती बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यात आपण थोडंसं लक्ष घालावं असं या निमित्ताने मी आपल्याला सुचवतो. त्या संस्थेचे अध्यक्ष अगदी स्वर्गीय चव्हाण साहेबांच्यापासून मला वाटतं शिंदेसाहेब होते, सगळे मुख्यमंत्री बहुतेक असायचे. मी काही दिवस त्याचे त्या कमिटीमध्ये एक मानद अध्यक्ष म्हणून काहीतरी काम केलेलं आहे. परिस्थिती मला वाटतं की नॉट इन अ गुड शेप. गुड शेप, बरोबर आहे. नाही, मी असं म्हणणार होतो की जेव्हा तुम्ही म्हणालात की तुम्हाला 8वीच्या ऐवजी 7वीतच बसवलं, तर तुमच्या बाबतीमध्ये दिल्लीमध्ये हे असं फार वेळा नंतरही घडलं की जे योग्य आहे त्याच्याऐवजी वाट बघायला लावणं. शक्य आहे, बरोबर आहे. पण बाबा, म्हणजे दिल्लीच्या राजकारणाबद्दल असं खूप म्हटलं जातं आणि ती फार एक प्रसिद्ध गोष्ट आहे की दिल्लीमध्ये
दिल्ली कशी आहे याचं वर्णन करताना सांगतात की दिल्लीमधल्या एका बादशहाचा एकदा त्याचं श्वान, त्याचा लाडका कुत्रा मेला, तर त्याच्या अंत्यसंस्काराला अख्खी दिल्ली लोटली होती. आणि नंतर काहीतरी तिथं बंड झालं, तो बादशाह जो होता तो पदच्युत झाला आणि नंतर तो मेला, तर त्याच्या अंत्ययात्रेला कुत्राही गेला नव्हता. तर ही जी दिल्लीची टिपिकल खासियत आहे, तुम्ही सत्ता बघितली, आलेली गेलेली, परत आलेली, तुमचा दिल्लीच्या बद्दलचा अनुभव काय आहे? जेव्हा की आपण आत्ता तालकटोरामध्ये एका ऐतिहासिक भूमीमध्ये आहोत, तुमचा अनुभव काय आहे? हे दरबारी राजकारण जे आहे ते मी, आणि दरबारी प्रवृत्ती देखील, नुसतंच राजकारण नाही, मी जवळून पाहिलेली आहे. हे वास्तव आहे दिल्लीचं. मला वाटतं इतर ठिकाणीही थोड्याफार प्रमाणात आहे. आता महाराष्ट्रात असं होत नाही असं नाही आहे, पण दिल्लीमध्ये जरा जास्त आहे. इथल्या आजूबाजूच्या संस्कृतीचा तो परिणाम असेल कदाचित. पण ही वस्तुस्थिती आहे की उगवत्या सूर्याला नमस्कार करणं आणि खूप आधीपासून बाबा कोणाचे स्टार्स चांगले आहेत, कोण पुढे जाण्याची शक्यता आहे, मग त्याला आधीपासून त्याला कल्टिवेट करणं ज्याला म्हणतात, की संबंध तो मोठा झाला की त्याचा फायदा आपल्याला मिळेल. ही दिल्लीची संस्कृती आहे. इतर राज्यामध्ये थोड्याफार प्रमाणात ते असते, पण दिल्लीमध्ये बरीच जास्त आहे. तुम्हाला त्रास झाला याचा? थोडी मराठी माणसाची मानसिकता वेगळी आहे, ती होती माझ्यामध्ये पण. त्यामुळे दिल्लीच्या लोकांसारखं विचार करायला सवय लागली नाही. त्याचे नुकसानही बरंच झालं. पण ते मला वाटतं बहुतेक मराठी माणसाचं होते ते ॲडजस्टच होत नाही तिथं. पण तुम्ही रमलात कुठे? म्हणजे किंवा तुम्हाला अजूनही राजकारण करायचं तर दिल्लीत करायला आवडेल का महाराष्ट्रात? नाही, कधीही दिल्लीत. कारण काय आहे की दिल्लीमध्ये विषयच वेगळे असतात. एकतर राष्ट्रीय परिक्षेप असतो, आंतरराष्ट्रीय गोष्टी असतात, आणि त्यामुळं सर्व राज्यांकडे पाहण्याची संधी मिळते. जी राज्यात आपण केलं की मग फक्त राज्यापुरता दृष्टिकोन मर्यादित असतो. दोन्ही अनुभव महत्त्वाचे आहेत. फार थोड्या लोकांना, म्हणजे मला जी संधी मिळाली की मी दिल्लीमध्ये असताना पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री म्हणून काम केलं, आणि जवळजवळ ती खूपच महत्त्वाची जबाबदारी होती. आणि त्यातल्या त्यात आमचं आघाडी सरकार असल्यामुळं सोनिया गांधी या पक्षाच्या अध्यक्षा आणि मनमोहन सिंग हे सरकारचे प्रमुख, आणि दोघांचा समन्वय साधायचं काम त्या तिकडे होतं. सगळ्या राज्यांशी संपर्क ठेवणं, मुख्यमंत्र्यांशी संपर्क ठेवणं, मंत्रालयातले वाद मिटवणं, राज्यातले वाद मिटवणं, हे फार मोठं म्हणजे संबंध देशाकडं तिथून पाहता आलं, जे इतर कुठल्याही केंद्रीय मंत्र्याला सुद्धा करता येत नाही. कारण एखादं खातं असतं, रेल्वे असेल किंवा ऊर्जा असेल, ते मला करायला मिळालं. 6 वर्ष मी तिथं होतो, आणि पंतप्रधान कार्यालयामधून सर्व देशावर नजर ठेवणं, आंतरराष्ट्रीय संबंध, आणि दुसऱ्या बाजूला सोनिया गांधी 2004चं जे मॅन्डेट होतं ते सोनिया गांधींना त्यांच्या जाहीरनाम्याला मिळालं होतं, आणि तो जाहीरनामा अंमलात आणण्याची जबाबदारी सोनिया गांधींची होती, आणि त्यांनी ती सरकार पार पाडतं की नाही यावर त्या अंकुश ठेवून असत. आणि ती जबाबदारी देखील फार महत्त्वाची होती, आणि त्याच वेळेला मी पक्षाचा महाचिटणीसही होतो. खूप चांगली एक तुम्हाला प्रशासनाचा खूप एवढा त्याच्या आधी की हे दरबारी राजकारणाबद्दल तुम्ही बोललात. खरं तर दिल्ली हे अशी जागा आहे की जिथं एक सो एक इरसाल माणसं आणि राजकारणी असतातच, पण ते आणखीन उत्तरेकडचे तर राजकारणी आणखीन इरसाल, म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारण्यांच्या तुलनेत आपण जर बघायला गेलो तर जेव्हा त्यांच्याशी डील करण्याचे प्रसंग तुमच्यावर आले, तेव्हा एक मराठी राजकारणी म्हणून मराठी माणूस आणि उत्तरेकडची माणसं, उत्तरेकडचा विचार करण्याची पद्धत, तुम्हाला मुख्यत्वे मराठी माणसाच्या बद्दलचं काय वेगळेपण जाणवलं जे इथल्यांपेक्षा खूप त्यांना वेगळं करणार आहे? एक महत्त्वाचं या ठिकाणी सांगितलं पाहिजे की कदाचित आजच्या मराठी माणसाला त्यावेळी सुद्धा फार मोठी महत्त्वाकांक्षा नाही आहे. आपलं बरं चाललं आहे, सगळं चाललं आहे, आपण आपलं साम्राज्य, तिथलं साखर कारखाना आहे, शिक्षण संस्था आहे, सगळं ठीक चाललं आहे. दिल्लीमध्ये जाऊन दिल्लीवर राज्य करावं किंवा दिल्लीमध्ये काहीतरी स्थान मिळावं अशी काही महत्त्वाकांक्षा मला दिसली नाही. आता या सगळ्या कालखंडात पाहिलं तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, त्यानंतर थोडेसे शरद पवार, अलीकडच्या काळात म्हटलं तर थोडे गडकरी गेले, पण त्यांना एक लिमिटेशन्स आल्या. बाकी कोणीच इथं दिल्लीच्या राजकारणामध्ये फार प्रभावी काम करताना दिसत नाही. मंत्री होतात, जातात. पण पहिल्यांदा असं आहे की नवीन समजा एखादे खासदार इथं आले, हवामान कोणाला मानवत नाही, जेवण आवडत नाही,
मग तिकडे शिक्षण संस्था आहेत, कारखान्याची जनरल बॉडीची मीटिंग आहे, मग प्रिन्सिपलचा इंटरव्ह्यू आहे. आणि त्यामुळे लगेच दिल्लीला आले, सही केली की लगेच पुढच्या विमानानं परत घरी, ही प्रवृत्ती आहे. त्याच्या उलट उत्तरेमध्ये सर्व राजकीय नेते हे दिल्लीला राहतात. शेजारी हरियाणामध्ये, शेजारी उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेश भोपाळमध्ये, हिमाचलमध्ये हे 2-3 तासामध्ये जाऊन मतदारसंघातले 1-2 दिवस घालवून काही कधी मीटिंग करून परत दिल्लीला. आणि त्यामुळे ते सगळे उत्तर भारतातले, दिल्ली जवळच्या राज्यातले राजकारणी हे फक्त दिल्लीचं केंद्रीय राजकारण करतात, जे महाराष्ट्रातली माणसं करत नाहीत. आणि त्यामुळं लवकरच आपल्या महाराष्ट्रातला एखादा राजकीय नेता वर पुढं आला पाहिजे असं आपल्या सर्वांना वाटतं. पण त्याची शक्यता फार कमी मला वाटते, कारण कोणी इथं वेळ द्यायला तयार नाही. आणि इथं 5-10 वर्ष घालवल्याशिवाय दिल्लीचं तख्त मराठी माणसांनी राखण्याचं स्वप्नच आहे आपलं, असं थोडक्यात तुमच्या म्हणण्याचा अर्थ. आता तसाच हे आहे की बघ, हे कोणी ते म्हणजे कुणाला इथं आपण येऊन स्थायिक होऊन काही राज्य करावं दिल्लीवर किंवा प्रमुख काहीतरी भूमिका निभावी असं काही दिसलं नाही मला, मी असताना देखील. सगळ्यांची प्रवृत्ती, विशेषतः खासदारांची, की चला आपलं झालं, सही केली, हजेरी लावली, चला परत. आणि त्याच्यामध्ये भाषेच्या बद्दलचा स्वतःच्या, म्हणजे मग हिंदी इंग्रजीच्या बद्दलचा जो एक न्यूनगंड आहे तोही त्याच्यामध्ये आहे. आमच्या काळात जास्त होता, पण आता मला वाटतं इतका राहिलेला नाही. आता बहुतेक सगळे जे लोकसभेला उभे राहिलेले आहेत ते बहुतेकांना हिंदी थोडंसं अडचण झाली तरी काही बोलता येण्याचं काही येतं. बरेचसे उच्च शिक्षित आहेत, इंग्रजीचा काही प्रॉब्लेम नाही आहे. पण त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलं पाहिजे की आपल्यातले काही नेते जे दिल्लीमध्ये काम करू शकतात, ज्यांना दिल्ली मानवलेली आहे किंवा त्यांनी दिल्ली ओळखलेली आहे, त्यांना आपण कुठेतरी पुढं चाल दिली पाहिजे. पण आपण जर संगीत खुर्च्याचा खेळ करत बसलो तर मग अपेक्षा करण्यात काही अर्थच नाही आहे. कारण तिथं 5 वर्ष तर मला वाटतं संसद भवनाला किती खांब आहे तेच कळत नाही. कुठल्या दाराने गेलं की कुठं बाहेर पडू आपण, राजूला चांगलं माहिती आहे, तेच ओळखायला 5 वर्ष लागतात. त्यामुळे तिथं थांबल्याशिवाय इथले हवामान, इथली थंडी, इथला उन्हाळा, इथलं सगळं परिचित झाल्याशिवाय हे होत नाही. ते बहुतेक आपले लोक करत नाहीत. त्यामुळे दोन्ही गोष्टी आहेत. एक तर नेते मंडळींनी ठरवलं पाहिजे की नाही मला दिल्लीतच काम करायचं आहे, आणि जनतेने ठरवलं पाहिजे की यातले काही माणसं जिथं काही चांगलं करू शकतील त्यांना आपण. आता माझा आठव बघा, आता मधु दंडवते असतील, जे वसंत साठे विदर्भातले असतील, खूप चांगले इथं काम करत होते. पण संपलं ते, संगीत खुर्च्या झालं की गेली बाजूला. म्हणजे मराठी माणूस अल्पसंतुष्टी आहे राजकीय महत्वाकांक्षेच्या असं दृष्टिकोनातून म्हणावं लागेल. कारण दिल्लीच्या दरबारी राजकारणाची शैली एक आहे, असं आहे असं सांगितलं जातं की डोक्यावर बर्फ, जिभेवर खडीसाखर आणि चेहऱ्यावरचा हावभाव एकही हलू न देता जो राजकारण करतो तो दिल्लीचा दरबारी राजकारणी आहे. तर हे मराठी माणसाला जमत नाही का? तर जमत नाही म्हणायचं का आवडत नाही, किंवा आपलं तिथं स्थान टिकवण्याकरता प्रत्येक लग्नाला गेलं पाहिजे, प्रत्येक सांत्वन भेटीला गेलं पाहिजे, मग तिथं सगळं, नाही तर लोक लगेच म्हणतील की तुम्ही कुठं दिसत नाही, दिल्लीला गेला. आणि हे जे प्रेशर आहे मतदारसंघात जे तयार होतं त्यामुळं ते करता येत नाही. म्हणजे मला एक प्रसंग आठवतो की 99च्या सुमारास मला वाटतं एका पाकिस्तानच्या वर्तमानपत्रातनं काही दिल्लीच्या खासदारांना निमंत्रण दिलं की तुम्ही पाकिस्तानला भेट द्या. त्यावेळेला पाकिस्तानला जाणं अशक्य होतं, व्हिसा वगैरे. तर सगळे आम्ही एक्साईट झालो, आमची काही नावं निवडली. सुषमा स्वराज होत्या, बलराम जाकर होते, कपिल सिब्बल होते, हरिशंकर अय्यर होते, मुकुल वासनिक होते. तर तिथं आम्ही गेलो आणि म्हटलं आता परवानगी, पंतप्रधान त्यावेळेला वाजपेयी होते, आम्ही पंतप्रधानांकडे सगळे मिळून गेलो. तर पंतप्रधान म्हटले नाही नाही तुम्ही काही जाऊ नका, हे खाजगी आमंत्रण आहे, तुमची सुरक्षेची जबाबदारी कशी घ्यायची, कोण घेणार. आणि मी काय माझी इच्छा आहे की तुम्ही जाऊ नये, आता ते छोटं तुमचं खाजगी निमंत्रण आहे, तुम्हाला जायचं असलं जा. सगळ्यांचा हिरमोड झाला की आता पंतप्रधान नको म्हणतायत. मग सुषमाजी वगैरे सगळे हळूच मला म्हटलं की आम्हाला तर काही पंतप्रधानांच्याकडून बोलता येणार नाही, तुम्ही जरा काँग्रेसकडून काहीतरी प्रेशर डेव्हलप करा. मी मीटिंगमध्ये सांगितलं की बाबा ठीक आहे, आपला जरी निर्णय असला मान्य आहे, पण आमच्या अध्यक्षा सोनिया गांधींना विचारल्याशिवाय मी काही काँग्रेस पक्षाचा निर्णय कळवू शकत नाही. आणि मग त्यातून मग
सोनिया गांधींनी सांगितलं की भाजपची मंडळी न्यायला तर आपण जाऊ. मग ती ट्रिप आमची चालू झाली. पण सगळे आम्ही लाहोरला गेलो, रावलपिंडीला गेलो. पहिलीच खासदारांची ती भेट होती पाकिस्तानला, कारण इतके संबंध तणावलेले होते. पण ते सामान्य करण्याचे प्रयत्न काही लोक करत होते. सांगण्याचा उद्देश याचा की मी जाऊन आलो, खूप चांगली ट्रिप झाली आमची. तरुण विजय होते, बरेचसे होते. कराडला गेलो, ते एक लग्न चुकलं आमचं. तर त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं ठीक आहे, तर पुढच्या वेळेला पाकिस्तानची मतं घ्या. पण बाबा, वैयक्तिक तुमच्या आयुष्यामध्ये राजकारण म्हणजे तुमचं राजकारण तुम्ही करत असताना ज्या दरबारी राजकारणाचा तुम्ही उल्लेख केलात, तुम्हाला चांगले वाईट त्याचे काही अनुभव आलेच असतील? निश्चितच आले. म्हणजे आमच्या पक्षांतर्गत आले. आणि अजूनही ते सुरूच आहे का, असं त्याचं खरं तर आत्ताच्या राजकारणामध्ये बोलणं काही योग्य होणार नाही. आता जे चाललंय ते चालू द्या. पण थोडंसं हा प्रकार प्रत्येक पक्षामध्ये आहे. आता दिल्लीला नुकतीच विधानसभेची निवडणूक झाली. मुख्यमंत्री कोणाला करायचं, या सगळ्या गोष्टीमध्ये प्रत्येक पक्षामध्ये थोड्याफार प्रमाणात हे आहे. आमच्या पक्षातही आहे, इतर पक्षातही आहे. परंतु आता दिल्लीचा गुणधर्म स्वभावधर्म आहे का मराठी म्हणजे देशातल्या लोकांचा आहे का सांगता येणार नाही. पण प्रॉब्लेम आहेत. मराठी विद्यमान राजकारण्यांपैकी एक अतिशय चांगले वाचक म्हणून तुम्ही ओळखले जाता. याच्या अनुषंगाने मला 2 प्रश्न विचारायचे आहेत. तर वाचनाचा हा संस्कार कुठून झाला, विशेषतः मराठी कुणाचं वाचता तुम्ही? नाही, ते संस्कार मी बालपणी म्हणजे मी कराडला शाळेत असतानापासून झाले. त्यावेळेला नाथ माधवांचे ऐतिहासिक ग्रंथ आणि आपट्यांचे कादंबऱ्या, नंतर इंग्रजी भाषांतरं, लहान असताना टार्झनच्या मराठीत ते सगळे खंड वाचायचे. चांदोबा मासिक असायचं. म्हणजे मासिक काय भानगड हे सुरुवातीला कळलं नाही. मला पहिल्यांदा जेव्हा चांदोबा मासिक मराठीत मिळालं, मी अर्धा एक तासात वाचून काढलं आणि म्हटलं आणखी पाहिजे. म्हटलं ते नवीन कुठं. मग मी ST स्टँडवर दुकान होतं, तिथे गेलो. त्यांनी सांगितलं की महिन्याला एकदा येतं. आणि मग महिनाभर वाट बघून ते कधी येतं आहे. वाचण्याची सवय त्यावेळेला लागली आणि त्यावेळेला मराठीच शक्य होतं, दुसरं काही नव्हतं. पण त्यानंतर मराठी वाचन कमी झालं. अच्छा. पुढं पण मी तुम्हाला अनेकदा पुस्तकांच्या दुकानात ते मराठी पुस्तकं घेताना बघतो. मराठी पुस्तकं घेणं, चांगले ग्रंथ घेणं, वेळ काढून थोडंसं वाचणं हे होतं. पण पुढचं जे वाटचाल झाली त्यामध्ये मी इंग्रजीमध्ये म्हणजे आमचा इंजिनिअरिंगचा विषय असेल, सायन्सचा असेल, हे सगळे इंग्रजीमध्ये असायचं. आणि कधीतरी एखादा चांगला ग्रंथ आला तर मग तो कधीतरी वाचायचा प्रसंग वगैरे येत असे. पण नंतर वाचन थोडं आपोआपच कमी झालं व्यस्ततेमुळं. याच्या अनुषंगाने एक प्रश्न आहे की तुम्ही प्रशासनामध्ये इतकं प्रदीर्घ काळ काम केलं. सध्या मराठी भाषेचा अभिजात दर्जा जो आहे त्याच्याविषयी खूप काही बोललं जातं. तर माझी जी माहिती आहे किंवा मला जेवढं काही कळलं आहे की मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा प्रस्ताव जो आहे तो तुमच्या कारकिर्दी म्हणजे काँग्रेसच्या कालावधीमध्ये पहिल्यांदा आला. तर काय नेमकं हे काय आहे? मला वाटतं याचं सगळं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न विद्यमान सत्ताधाऱ्यांकडून होतो. आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन, जो काही त्यात होते. पण मला वाटतं थोडासा त्यामध्ये जर आपण पार्श्वभूमीमध्ये नाही गेलो तर मनमोहन सिंग यांचा तो अन्याय ठरेल. त्यामुळे थोडीशी पार्श्वभूमी बऱ्याच जणांना माहिती नाही ते सांगणं गरजेचं आहे. पहिल्यांदा क्लासिकल लँग्वेजचा कॉन्सेप्ट ज्याला अभिजात भाषा आपण म्हणतो तो 2004 साली डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर तामिळनाडूच्या सरकारच्या आग्रहास्तव हा विषय चर्चेला आला. आणि त्यावेळेला तामिळ सरकारचा आग्रह होताच होता. आणि नंतर सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने पंतप्रधानांच्या आदेशावरून क्लासिकल लँग्वेज म्हणजे काय किंवा कुणाला अभिजात भाषा म्हणायचं याबद्दल नियमावली तयार केली. आणि कॅबिनेटनी 2004 साली निर्णय घेतला. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कॅबिनेटनी, ज्यामध्ये शरद पवार होते, महाराष्ट्राचे अनेक दिग्गज होते, त्या कॅबिनेटनं 2004 साली निर्णय घेतला, नियमावली केली, अर्ज कसा करायचा ते सांगितलं. आणि पहिल्यांदा 2004 साली तामिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारकडून देण्यात आला. त्यानंतर 2005ला संस्कृत, त्यानंतर मल्याळम, कानडी, तेलुगू,
नंतर मग शेवटी 2015ला मला वाटतं ओरिया, अशा 6-7 भाषांना मिळालं. मी जेव्हा 2010 साली महाराष्ट्रात आलो मुख्यमंत्री म्हणून, मला हा विषय माहिती होता, कारण मी हे सगळे कागदपत्र हाताळले होते 2004 साली पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री म्हणून. आमच्यासमोर कॅबिनेटमध्ये निर्णय झाला. मी जेव्हा मराठी भाषेचा आढावा घेतला आणि विचारलं की अभिजात भाषेचं काय झालं, कुठं झालं, केलं का आपण, तर म्हणजे नाही, कोणाला बहुतेक माहितीच नव्हतं काय विषय आहे तो. म्हणजे 2004 ते 10पर्यंत महाराष्ट्रात कुणीही या विषयाच्याबद्दल ऐकलं नव्हतं किंवा कोणाला माहीत नव्हतं असंच म्हणावं लागेल. मग मी लगेच अधिकाऱ्यांना बोलावलं, तज्ज्ञांना बोलावलं, महाराष्ट्रात कोण तज्ज्ञ आहेत, इतिहास भाषेचे अभ्यासक कोण आहेत वगैरे गोळा केले. मला वाटतं आम्ही डॉक्टर पठारेंच्या अध्यक्षतेखाली मी 2011 साली समिती नेमली, रंगनाथ पठारे. त्यामध्ये कोतपल्ली होते, डॉक्टर कल्याण काळे होते आणि बरेच त्यामध्ये होते. आणि त्यांना सांगितलं की लवकरात लवकर आपण अर्ज केला पाहिजे, कारण हे सगळे नियमामध्ये आपलं बसतंय सगळं. आणि त्या कमिटीने जवळजवळ सुरुवातीला 7-8 बैठका घेतल्या आणि नंतर मग त्याकरता अहवाल करण्याकरता एक सब कमिटी नेमली. मला वाटतं कोतपल्ल्यांच्या अध्यक्षतेखाली होते, हरी नरके होते. त्या कमिटीने काम करून 2013च्या सुमारास मेमध्ये मला 435 पानांचा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का द्यावा याबद्दलचे पुराव्यासह शिलालेख, ताम्रपट सगळं करून जुने संदर्भ देऊन तो मला अहवाल दिला. तर हा अहवाल केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय पाठवायचा, पण लगेच अधिकाऱ्यांनी सांगितलं की मराठीमध्ये विचारणार होतं, इथे कोणाला कळणार नाही. मग लगेच आम्ही निर्णय घेतला की याचा इंग्रजी भाषांतर करा. त्याला 5-6 महिने लागले, कारण ते सगळे जुने संदर्भ भाषांतरित करायचं काही सोपं नव्हतं. आणि मला वाटतं आम्ही 2013च्या शेवटी तो अहवाल केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडे दिला. मी स्वतः दिला आणि त्यावेळी मला वाटतं शैलजा या सांस्कृतिक कार्याच्या मंत्री होत्या, बहुतेक मला आठवते आता त्या, आणि त्यांना सांगितलं की लवकर याचं प्रोसेसिंग करा. नियमाप्रमाणे तो अहवाल साहित्य अकादमीकडे दिला गेला. त्यांनाही मी विनंती केली की लवकर करा. आणि साहित्य अकादमीमध्ये 2014च्या फेब्रुवारीमध्ये मान्यता दिली की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला पाहिजे, अशी शिफारस केंद्राला साहित्य अकादमीमध्ये केली. आता दुर्दैवानं 2014 फेब्रुवारी ते 2024 10 वर्षामध्ये काहीच झालं नाही. 5 वर्ष आमचं सरकार नव्हतं, नंतर आमचं सरकार म्हणजे उद्धवजींचं सरकार आलं तर कोविड आला, नंतर पुन्हा शिंदे सरकार आलं, त्यांची प्राथमिकता वेगळी होती सगळी. आणि त्यानंतर मग निवडणुकीच्या तोंडावर एकदम 4-5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला. ठीक आहे, देर से आहे दुरुस्त आहे, पण मिळाला. पण अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय मिळालं? त्यामध्ये एक आर्थिक तरतूद असते. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 500 कोटी रुपये हे त्या भाषेच्या विकासाकरता दिले जातात. आता त्यावेळचं मला थोडंसं अंदुकसं आठवतं आहे, पण त्याचे नियम सगळे आहेत. नंतर ते संवर्धन करता जगात त्याचा प्रसार करण्याकरता काही सवलती वगैरे दिल्या जातात. तर ते आता आपल्याला भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आता त्याचा वापर करून पुढे गेलं पाहिजे. खरं तर बाबा, म्हणजे तुमच्याशी संवाद साधणं, गप्पा मारणं हे कायमच आनंदाची एक पर्वणी राहिलेली आहे. त्यामुळं आपण खूप बोलू शकतो, पण एकूणच कार्यक्रम सगळेच आज उशिरा सुरू झालेत आणि वेळेत संपवायचे, त्यामुळं आपल्याला थांबायला लागेल. सुरेश प्रभू आणि नीलमताई ही आता पुढचे तर ते नीलमताईंना आमंत्रण करतो आणि धन्यवाद. तुम्ही थँक्यू, धन्यवाद. आपल्यासारखा सुसंस्कृत आणि वाचक मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुन्हा मिळो अशा शुभेच्छा देतो आणि